नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं शेती बाबा यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, महाराष्ट्रातील तुकडेबंदी कायदा। तर पूर्ण माहितीसाठी ही चर्चासत्र शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी शेती बाबा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। खरंच खूप महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत। हा निर्णय आहे तुकडेबंदी कायदा रद्द करण्याबद्दलचा। तोच कायदा आहे ना ज्यामुळे अनेकांचे म्हणजे लाखो लोकांचे जमिनीचे व्यवहार थांबले होते आणि स्वतःच्या जागेवर घर बांधायचं स्वप्न पण लांबणीवर पडलं होतं। तर आज जरा खोलवर जाऊन बघूया काय होता हा कायदा, का आणला होता आणि आता रद्द का करत आहेत। सुरुवात करूया एकदम मुळापासून। हा तुकडेबंदी कायदा होता तरी काय नेमका आणि सरकारनं तो आणला कशासाठी होता? तर असं आहे की या कायद्याचा मूळ उद्देश खरं तर चांगला होता, म्हणजे शेत जमिनीचे खूप लहान लहान तुकडे होऊ नयेत हा त्यामागचा विचार। कारण बघा, वारसा हक्कानं किंवा विक्रीमुळे जमिनीचे अगदीच छोटे तुकडे होतात। कधीकधी तर 1 गुंठा 2 गुंठे म्हणजे अगदी आता शासनाचा मते इतक्या लहान तुकड्यावर काय म्हणतात त्याला आधुनिक शेती करणं म्हणजे ट्रॅक्टर चालवणं किंवा सिंचनाची सोय करणं हे अवघड होतं। हे टाळण्यासाठीच त्यांनी एक किमान मर्यादा ठरवली होती, म्हणजे जी फक्त पावसावर अवलंबून असते तिच्यासाठी 20 गुंठे म्हणजे साधारण अर्धा एकर, आणि बागायत जमीन म्हणजे जिथे पाण्याची सोय आहे तिथे 10 गुंठे म्हणजे पाव एकर। यापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री करता येत नव्हती, हा होता कायदा। अच्छा, पण मग सामान्य माणसाला याचा त्रास कसा झाला? म्हणजे जे शेतकरी नाहीत किंवा ज्यांना अगदी लहानच जमीन हवी होती त्यांचं काय झालं? अगदी बरोबर मुद्दा मांडलात। झालं काय की काळ बदलला। शहरांजवळ गावांमध्ये सुद्धा लोकांना घरासाठी, छोट्या व्यवसायासाठी किंवा अगदी विहीर खोदायला किंवा शेतात जायला रस्त्यासाठी लहान जागेची गरज वाढली। पण या कायद्यामुळे 1-2 गुंठ्यांसारखे छोटे तुकडे घेणं देणं कायदेशीर नव्हतं। अरे बापरे। हो, अनेकांनी व्यवहार केलेही असतील, पण त्याची सरकारी दप्तरी नोंदच झाली नाही। विचार करा, अंदाजे 5 लाखांपेक्षा जास्त व्यवहार यामुळे अडकून पडले होते असं म्हणतात। 5 लाख? आता नोंदणी नाही म्हणजे कायदेशीर हक्क नाही। मग बँकेकडून कर्ज कसे मिळणार? घराचं बांधकाम कसं करणार? 2024 मध्ये सरकारने थोडी सूट दिली होती, पण ती पुरेशी नव्हती, आणि 1 जानेवारी 2025 नंतर तर परिस्थिती अजून बिकट झाली। अच्छा, म्हणजे आता लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे लहान जमिनीचे तुकडे कायदेशीररित्या घेता विकता येतील, आणि जे व्यवहार इतकी वर्ष अडकून पडले होते त्यांचं काय होणार आता? आता कोणत्याही आकाराच्या जमिनीच्या तुकड्याची खरेदी विक्री आणि त्याची नोंदणी कायदेशीर मानली जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे जुने व्यवहार केवळ याच कायद्यामुळे अडकले होते त्यांना आता कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। हो ना, म्हणजे लोकांना त्यांच्या मालमत्तेवरचा हक्क मिळेल, ते त्यावर कर्ज घेऊ शकतील, घरं बांधू शकतील। ही घोषणा ऐकायला तर खूप चांगली वाटतेय, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं होणार? म्हणजे फक्त घोषणा करून तर नाही चालणार, काही प्रक्रिया असेल ना याची? अगदी बरोबर, घोषणा तर झाली आहे, पण याची अंमलबजावणी कशी करायची यासाठी सरकार एक विशेष समिती नेमणार आहे। ही समिती एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP, एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करेल। महसूल मंत्र्यांनी सांगितले की 15 दिवसात ही SOP सादर करायची आहे। ही SOP कशी बनते आणि कशी लागू होते यावरच सगळं अवलंबून आहे। तर एकूणच असं म्हणता येईल की जमिनीच्या व्यवहारांवर जे एक प्रकारचं कुलूप लागलं होतं ते आता उघडले आहे। हो, आणि अंमलबजावणी प्रशासकीय पातळीवर किती लवकर आणि प्रभावीपणे होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशेषतः त्यांना कायदेशीर मान्यता देण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक हवी। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।